नाही, आता एक तर असं आहे की समाजामध्ये बदल होतो आहे. म्हणजे एक तर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ओबीसी समाज, सवर्ण समाज आणि दलित समाज जो आहे आणि या दोन्ही समाजाला एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. जर आपल्याला महामहाराष्ट्र करायचं असेल, मजबूत महाराष्ट्र करायचं असेल, तर या जातीपातीमध्ये विभागलेला महाराष्ट्र कुठंतरी संपुष्टात आला पाहिजे. आता आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये 6,400 जाती आहेत. आपला देश हा 6,400 जातींचा, 18 भाषेचे लोक आपल्या त्या देशामध्ये राहतात. व जवळजवळ 6-7 धर्माचे लोक आपल्या त्या देशामध्ये राहतात. तर त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या भाषेचे जातात. मुंबई बघितलं तर आपण मुंबईमध्ये एकाही भाषेचा माणूस राहत नाही असं नाही आहे. साऊथ इंडियाचे सगळे लोक राहतात, नॉर्थ इंडियाचे सगळे लोक राहतात, गुजरात लोक राहतात. त्यामुळे प्रत्येक भाषेचा माणूस त्या ठिकाणी राहतो. त्यामुळे ठीक आहे. तर मला असं वाटतं की जे सामाजिक न्याय खातं आहे, तर या सामाजिक न्याय खात्याने सामाजिक न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. तशा पद्धतीच्या योजना राबवल्या पाहिजेत. मध्यंतरी मी अशी मागणी केली होती की इंटरकास्ट मॅरेजेस वाढवल्याशिवाय जातीपातीमध्ये विभागलेला महाराष्ट्र हा एकत्र येणार नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हर हर महादेव म्हणणारे मावळे सगळे एकत्र होते. मराठा मावळा, आमचा महार मावळा, मांग मावळा किंवा माळी किंवा इतर जातीचा कुणबी मावळा जो आहे, तर हे सगळे मावळे शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे आपल्या दुश्मनाबरोबर 2 हात करत होते, संघर्ष करत होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे ते संघर्ष करत होते. मग आज मात्र आपल्यामध्ये फूट आहे. पण एका जातीनं दुसऱ्या जातीचा आदर करावा आणि आपण आपला देश महान करण्यासाठी आपला महाराष्ट्र जो आहे, सगळ्या म्हणजे राष्ट्रापेक्षा एका बाजूला राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र, म्हणजे असा आपला महाराष्ट्र आहे. तर त्या महाराष्ट्राला एका चांगली ताकद मिळवून देण्यासाठी आपण सगळ्या जातीच्या लोकांना आपण एकत्रित आणलं पाहिजे आणि तसा प्रयत्न सामाजिक न्याय खात्याने करावा अशी आपली अपेक्षा आहे.